जय भीम मित्रांनो, आपण जर बघितलं तर भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचं धम्म या पुस्तकामध्ये बाबासाहेब जे आहेत ते जे लोक एखाद्या लोकांचं नेतृत्व करतात किंवा जे लोक विशिष्ट प्रकारे समाजाचं एक विशिष्ट असं नेतृत्व करतात किंवा समाजाची एक जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी पुढे येतात किंवा अशा प्रकारचं समाजाचं एखादा जो विचार आहे तो समाज माध्यमांपुढे ज्यावेळेला मांडतात, अशा लोकांसाठी बाबासाहेब या पुस्तकामध्ये असं म्हणतात की एखाद्या गुरांचा जो तांडा असतो, म्हणजे गुरांचा जो एक कळप असतो, तो ज्याप्रमाणे नदी ओलांडताना त्यातील जो वयोवृद्ध किंवा आपण म्हणतो की त्याच्यामध्ये सर्वात पुढे असणारा जो वृषभ आहे किंवा पुढे असणारा जे ढोर आहे किंवा त्या कल्पामधला जो वयोवृद्ध असा जो वृषभ आहे तो त्याचं नेतृत्व करत असतो, तो जर चुकला तर त्याच्या मागून येणारा जो संपूर्ण जो कळप असतो तो देखील तशाच प्रकारे चुकून जातो किंवा ज्या वाटा आहेत त्या भेदरल्या जातात किंवा प्रत्येकजण जो आहे त्या वाटेवरून सरकतो आणि एक वेगळा मार्ग पकडतो. आणि म्हणून बाबासाहेब या ठिकाणी असं म्हणत आहेत की जो वृषभ आहे किंवा अशा प्रकारचं नेतृत्व करणारी जी व्यक्ती आहे किंवा अशा प्रकारे समाजघटकांचं माध्यमांसमोर मांडणारी जी व्यक्ती आहे, जो विचार आहे, ती व्यक्ती जर का स्ट्रॉंग असेल किंवा ती जी व्यक्ती जी आहे ती जर का त्या वाटेवरून त्या कल्पामधून जर का चांगल्या पद्धतीनं पुढे गेली तर जो पाठचा जो कळप आहे तो देखील त्याच मार्गावरती चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आणि जर का तो जो वृषभ आहे, जो पुढे असणारी जी कल्पांचा जो वृषभ आहे किंवा जी मेन व्यक्ती आहे ती जर का चुकली तर त्यांच्या मागून जाणारा जो हा कळप आहे किंवा लोकांचा जो हा समूह आहे तो देखील अशा प्रकारे भरकटला जाऊ शकतो, असं बाबासाहेब या पुस्तकामध्ये आपल्याला सांगत आहे.